मुख्य देवदेवसे भातावर तो प्रधान दिवा करायचंय दिवा लावा हातात पाणी सगळ्या यजमानांनी अद्यपूर्व शरदेवं ग्रहगुष्टायाभ्यो करिष्यमानः ग्रहणकपूर्व शिवपञ्चायतन विष्णु तदाद्य नवग्रह पूर्व अष्टोत्तर कुंडात्मक हवनांग सांगता सिद्ध हवनांग भूतम एकतंत्रेण बलिदानपूर्व क्षेत्रपाल पूजनं च करिष्ये दिवा लावा आणि प्रत्येक यजमानाने हातात पाणी फुल घ्या आणि प्रधान यजमानाने बलिदानाचं पाणी टाकीत तिथं यजमान पत्नीने यजमान हातात पाणी टाकीता सुरू करू का यजमान पत्नीने ओम त्राता रामेंद्र माविदा रामेंद्र गो हवे हवे स्वाव गो शो रामेंद्रम वयानि जलंबुलहु रवींद्र गोलतेनो भगवाधात्रिंद्रः साइधान ज्योतिकां सवानाम देवमाय भक्तवलिं धर्मयानि भोवलं मारे वामृतप्रिया राम वामिगवर्गदासमममराय भगवेदा सेन्द्राय वाजितं वन्नामे गते योनिन्द्राय वाजितमम आदित्यादि नवग्रह मंडल अधिदेवता प्रत्यादेव प्रेंदानो घनानंद इमाम जरीम माजवलवलन नमः विनागरी मंजलोपादान इमाम बलिं गणित आगे यजमानाचे सगळे कुटुंबाचे सगळे संत परिवाराचे अभिरंग गुरु आयु करता रहा जय भगवान जय विनागरी मंजलोपाला प्रेंदानो वासुपुने सांगाय सपरिवाराय जाविराय जगाय जवाय निमनेन बलिदान नको वासुपते प्रियदान नमः भो वसोदा समय गणित गौर्या दाद मात्रेभ्य सांगे व्यास परिवारेभ्य साहित्य व्यासदिगेभ्य सवानेभ्य नमो सदीप माज भक्तवलिं भो वसोदा गणित गौर्या दाद मात्रा हरिमं वयं गणित आशय यजमानाच्या सकल कुटुंब सकल परिवाराच्या भक्तजन शाबिदं को आयु कर्त्र्या भवेताम आनेन वजानेन वसोदा गणित गौर्या दावद मात्रा प्रियंतान नमः भो वास्तु मूर्ति सहित क्षेत्रपाल वासुपीठ पीठदेवतेभ्यः सांगेभ्यः तथा च वास्तुदेवतेभ्यः सांगेभ्यः परिवारेभ्यः साहित्यभ्यः इमं सदीपमाज भक्तबलिं भोगो वास्तुसहित वासुपीठ एवं देवता इमं बलिं ग्रंथ शयमानस्य सकल कुटुंब शापित वायु करता रहा जय भगवान जय गजान श्री महाकाली महालक्ष्मी माधुरी गजान संयोगेभ्यः सांगेभ्यः परिवारेभ्यः साहित्यभ्यः सदिकेभ्यः सर्वानेभ्यः इमं सदीप माय वदवलिं भोगो श्री महाकाली महालक्ष्मी माधुरी गजान संयोगिंदा इमं बलिं गणनिता शयमानस्य सकल कुटुंब सकल भक्तजनस्य परिवार शापित परिवारेभ्यः साहित्यभ्यः सदिकेभ्यः सवानिमं सदीपमाय भैरव पीठदेवता इमं बलिं गणित आशय यजमानचक्रो अभिदं वायु करता रहा जय भगवान पूजन पूर्वक श्रीमत् चतुश्री भैरव मंडल देवता प्रियंतान नमः
मुख्य देवता शिव. ते हात दिव्यावर धडकायचे. यजमानाने तिथे सांगायला कोणी आहे का प्रधान यजमानापाशी? हा. आता त्या बाकीच्या सगळ्या यजमानाने हातात घेतलेलं फूल आपल्या आपल्या कुंडाचा सडा घेतल्या ना सगळ्या सगळ्यांनी हातात पाणी गंधाक्षर फूल घ्या. प्रधान यजमानासहित सगळ्या यजमानाने सगळ्या यजमानाने हातात गंधाक्षर फूल घ्या. तिकडून आहे बेटा. घेतलं का? माऊ आहे माऊ ते लाव इकडून. पिशाच शाकिनी डाकिनी यमदूत वेतालादी परिवाराय इमं स दीप आश भक्त अरे कपूर अशा यजमानाच्या सकल कुटुंबाच्या सकल परिवाराच्या सकल भक्तांच्या दशदिश वदनं भूमिकंपायमानं संहारमूर्तिं शेखरं चंद्रबिंबं. सपत्नी कधी एकटे आहे सांगा. हो काय सूचना काय सांगा. ऐका. प्रधान यजमानाने दिवा घ्यायचा त्यांच्या पत्नीने आणि सप्रधान यजमानाने पाण्याची धार बारीक लावायची. सरळ तसा पूर्व द्वारेने बाहेर जायचं. बाबाची कुटियाच्या ह्या इकडे दक्षिण बाजूला हा ना पूर्व आणि दक्षिणच्या कोपऱ्यात इकडं किंवा हा इकडं दक्षिण कोपऱ्यात इकडं आग्नेय कोपऱ्यात तो दिवा ठेवायचा. दिवा ठेवताना दोघांनी नवरा बायकोनी का सहप्रधान यजमानाने कोणीही बोलायचं नाही. आपसात सूचना लक्षात घ्या. त्याच्यानंतर मागं पाहायचं नाही. पाणी सोडी जायचं. बाकीच्या यजमानाने काही बोलायचं नाही. काही गेली नाही वाटतं गेले. बाकीच्या यजमानाने हात जोडून बसा. आपले हातपाय धुवून गुंडा करून डोळ्या पाणी लावून या. आम्हाला यज्ञ मंडपातून आवाज पाहिजे. तुम्ही लाऊडस्पीकर बोला. ओम जनार्दनाय नमः. 150 यजमान म्हणजे 300 लोक आहेत. ओम जनार्दनाय नमः. की आपले भक्त नामस्मरणाचा जप करते. वातावरण पुन्हा पाहिजे. ओम जनार्दनाय नमः. 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 जनार्दनाय नमः. दीदी ओम जनार्दनाय नमः. 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 कपडे घालून नवरा कोणी. ओम महामंडलेश उत्ताय जगद्गुरु शांतिरे महाराज माता की लक्ष्मी विनायक भगवान नारायण भगवान कपडा शर्ट इकडे मागे कोणी असू द्या कपडे पांढरंग महाराज कपडे शर्ट नाही चालणार. आपला शर्ट काढून या. पांढरंग महाराज पांडुरंग महाराज शर्ट काढून महाराज सॉरी महाराज
या चारही दरवाजांनी बाहेर निघा, एकाच दरवाजानं गर्दी नका करू. पंचायत नवग्रह सहित अष्ट उत्तर कुंडात्मक महारुद्र स्वाहाकार यज्ञ अशा पावन पवित्र यज्ञामध्ये सहभागी झालेल्या सर्व यजमानांचं पूज्य जगद्गुरु भगवान बाबाजींच्या वतीने टाळी वाजवून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आज या यज्ञाची पूर्ण आहुती आपण इथं संपन्न करतोय. तेल जळे तूप जळे विघ्न टळे या न्यायानं गेल्या 3 दिवसापासून आपण हवन करताय, भगवंताला जेवू घालताय, भगवंताला तृप्त करण्याचं काम करताय. आणि ज्यांनी जितकं भगवंताला तृप्त केला असेल तितका भगवंत तुम्हाला तृप्त करणार हे लक्षात घ्या. आणि म्हणून ज्यांनी जेवढं तुपाचं हवन केलं ते तितकं तुमच्याकरता फायद्याचं आहे. आणि असा पवित्र यज्ञ आपण सर्वजण करत असताना अक्षय तृतीयेला साधारण 55 वर्षापूर्वी जगद्गुरु जनार्दन स्वामींनी पहिला यज्ञ त्यांच्या आयुष्यातला वार्षिक यज्ञ अक्षय तृतीयाचा वेरूळला सुरू केला आणि ती परंपरा निरंतर सुरू आहे. तसं आपला यज्ञ प्रथम शिवपंचायतनच करण्याचं ठरलं होतं, पण सद्गुरु बाबाजींची इच्छा आणि गुढीपाडव्याला आपण जाहीर केलं की 108 कुंडात्मक यज्ञ करायचा आणि त्या दृष्टिकोनातून अत्यंत कमी वेळेमध्ये हा सुंदर यज्ञ या ठिकाणी संपन्न झाला. यज्ञाच्या सर्व यजमानांना आपण या ठिकाणी असं एकत्रित बसून सत्संग झाला नाही, म्हणून बाबाजी म्हणजे सगळ्यांना एकत्रित बोलवा. 3 दिवसाच्या यज्ञामध्ये तुमच्या सगळ्यांच्या व्यवस्थेमध्ये, नियोजनामध्ये, तुमच्या सुख सुविधांमध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर समस्त नियोजन करणाऱ्या समितीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या व्यवस्थेमध्ये जर काही अडचणी आल्या असतील आणि तुमचं जर कुठं मन दुखावलं असेल तर सगळ्या यजमानांची या ठिकाणी जाहीरपणे समितीच्या वतीनं माफी पण मागतो. मग ती भोजनाची व्यवस्था असो, निवासाची असो, कोणत्याही व्यवस्थेत तुमच्या मनासारखी झाली नसेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. असो, या यज्ञाच्या निमित्तानं आपण सर्वजण आला, आपण सर्वांनी यामध्ये सहभागी झाला. तुमच्या भाग्यानं, तुमच्या पुण्याने ही संधी तुम्हाला प्राप्त झाली. तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आता माझी विनंती आपल्या सगळ्यांना आखेत आपल्याला बघायचंय का आपण सर्व यजमानांनी अनेक माध्यमातून श्री बाबाजींची सेवा तर आपण करतात. या यज्ञ पूजेचं ज्यावेळेस आपण जाहीर केलं निवास व्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं ज्यांनी ॲटेज हॉल मध्ये राहण्याकरता 1011 रुपयांची नोंदणी केली होती असे कोण कोण आहेत हात वरती करा बरं. ज्यांनी ॲटेज हॉल करता फक्त माणसांनी उभा राहा, पुरुषांनी उभा राहा. म्हणजे ती यादी दाखवा असेल तर तुमच्याकडे. ज्याने ॲटेज हॉल मध्ये राहण्याकरता 1011 रुपयांची, ती 1011 रुपये कशाचे होते तुमचे? कशाचे होते? दक्षिणा नव्हती, ते कशाचे होते? हॉल मध्ये राहण्याच्या व्यवस्थेचे. हे लक्षात घ्या. म्हणून ज्यांनी 1011 रुपये ते कशाचे दिले तुम्ही? हॉल मध्ये राहण्याचे, बरोबर ना? तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आहे. पण हॉल भेटला ना तुम्हाला राहायला? भेटला का? ठीक आहे, तुमचं अभिनंदन आहे. बसा खाली. आता ज्यांनी 2011 रुपये ज्यांनी रूम साठी बुकिंग केली ती त्यांनी जागेवरती उभं राहायचंय. ज्यांनी 2011 रुपयांची रूम साठी ज्यांनी रूम साठी बुकिंग केली ती त्यांनी पण कृपया जागेवरती उभं राहायचंय. ज्यांनी 2011 रुपयांची रूम साठी बुकिंग केली ती का आम्हाला राहण्याकरता, तुम्हाला रूम भेटल्या का? कोणी राहिलं का ज्याला रूम भेटली नाही असं? रूम भेटल्या ना सगळ्यांना? 2011 रुपये ते कशासाठी? रूम साठी. फक्त तिकडच्या रूमला जे होते त्यांना थोडं लवकर रूम खाली करायला लावल्या, कारण आपल्याला पूर्ण आहुती करता करता 5-6 वाजणार आहे आणि मग तिथं संध्याकाळी काही गेस्ट येणार आहे. त्या व्यवस्थेचा दृष्टिकोनातनं दुपारी तुम्हाला सांगितलं तर ठीक आहे, बसा खाली. ज्यांनी राहण्याची बुकिंगच केली नव्हती, ना रूमची केली ना हॉलची केली, ते जागेवरती उभे राहा बरं. माणसं उभे राहा ना. ज्यांनी हॉलची बुकिंग केली नाही, रूमची केली नाही, ते जागेवरती उभे राहा. जागेवरती उभे राहा. काहींनी बाहेर रूमा घेतल्या असतील. जय ठीक आहे. ज्यांनी हॉलची बुकिंग केली नाही, रूमची केली नाही, ठीक आहे.
त्या सगळ्यांना अनुष्ठानवाले ए पळू नका रे, दमानं चालायचं एकदम. सगळे अनुष्ठानवाले सगळ्या अनुष्ठानवाल्यांना विनंती आहे, यज्ञ मंडपाच्या कडेनं आतमध्ये बसायचंय. एक 2-3 जण गुरुजी लोक जा आणि कडेच्या कप्प्यामध्ये बसवा. कडेच्या कप्प्यात फक्त एका बाजूनं सगळे पुरुष बसवा, एका बाजूनं कडेनं भरपूर जागा आहेत आपल्याला. तर ज्या ज्या यजमानांनी राहण्याचे निवास व्यवस्थेची बुकिंग केली नाही, आता तुम्ही कुठं झोपले मला माहित नाही. बर, अजून आम्ही तर आग्रह केला होता का अपडाऊन करू नका, बरोबर, इथंच राहा. बाकीचे बाहेर कोण कोण झोपले ते आश्रम परिसरात त्यांनी हात वरती करा बरं. आम्ही बाहेर झोपलो होतो परिसरामध्ये. बर, तुम्ही जगद्गुरु भक्त निवासला रूम केला स्वतंत्र. बर बर, ठीक आहे, चला, काही हरकत नाही. हा, ठीक आहे, ठीक आहे. पैसे जास्त आहे ना, असा विषय. घरचं नाही आवडत काय, तुमच्या सगळ्यांचा स्वभाव येतो. घरच्या बाईने किती चांगली भाजी केली तर तुम्ही कौतुक करता का? शेजारणीची येऊ द्या बरं, लय छान. खरं आहे का नाही महिला मंडळ? तसं आपल्या रूम आपल्या हॉल नाही चालती, काही ना बाहेरचं लागत. ठीक आहे, चला, तो भाग वेगळा आहे, बसा खाली. मला तर कधी कधी प्रश्न पडतो, एवढे खोडीचे कसे सांभाळत्या बाबाजी? बसा खाली. ठीक आहे, हे फक्त कडेच्या कप्प्यात बसवा बरं का अनुष्ठानवाले, कडेच्या कप्प्यात लाईन मध्ये. तर ठीक आहे, आता हरकत नाही. या यज्ञाप्रित्यर्थ आपण जाहीर केलं का तुमच्या इच्छेनं दक्षिणा अर्पण करा. काय इच्छेनं दक्षिणा द्या. कोणी कोणी यज्ञाप्रित्यर्थ दक्षिणा अर्पण केली त्यांनी जागेवर उभे राहा बरं. अर्पण सुद्धा केली इच्छेनं, काय जी असेल ती केली असेल. कोणी 500 करो का, 1000 करो का, 2100 करो का, 200 करो का, 100 करो, पण इच्छेनं आम्ही दक्षिणा अर्पण केली. त्यांनी फक्त जागेवरती उभं राहावं. रुमांचे नाही बर का, ते 2000 आणि 1000 सोडून त्याच्या व्यतिरिक्त दक्षिणा अर्पण केली त्यांनी फक्त जागेवरती उभा राहा. बाकीचे बोलू नका, फक्त उभे राहा. ज्यांनी इच्छेनं दक्षिणा अर्पण केली, किती जणांनी 5000 रुपयाच्या पुढे दक्षिणा अर्पण केली त्यांनी हात वरती करा. 5000 रुपयाच्या पुढे दक्षिणा दिली यज्ञाप्रित्यर्थ ज्यांनी 5000 रुपयाच्या पुढे दक्षिणा अर्पण केली असे किती यजमान आहेत त्यांनी हात वरती करा. 2 यजमान यामध्ये आहेत, एक शिवा भाऊ आहेत आणि दुसरे तुमचं काय नाव आहे? किशोर बडेकर. 2 यजमानांनी 5000 रुपयाच्या पुढे दक्षिणा अर्पण केलेली. एकदा त्यांचं टाळी वाजून अभिनंदन करू. आपण इच्छेनं सांगितलं तर किती जणांनी 2100 रुपयाच्या पुढे दक्षिणा अर्पण केली त्यांनी हात वरती करा. फक्त 2100 रुपयाच्या पुढे केली. किती जण आहे मला मोजू द्या जरा. ताट हात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 लोक आहेत. 13 ते 14 ज्यांनी 2100 रुपयाच्या आसपास दक्षिणा अर्पण केली. किती जण असे ज्यांनी कमीत कमी 1000 रुपयाच्या पुढे दक्षिणा अर्पण केली, म्हणजे 1100 1200 1300. जरा ताट हात वरती कर. किती जण? ठीक आहे, हात खाली कर. किती जण असे ज्यांनी 500 रुपये 1000 रुपयाच्या आत दक्षिणा अर्पण केली? 1000च्या आत. कोणी 500 केले असतील, कोणी 700 केले असतील, कोणी. जरा ताट हात वरती करा ना, बघू द्या. ज्यांनी 1000 रुपयाच्या आत मध्ये दक्षिणा अर्पण केली. ठीक आहे. किती जण आहे का दक्षिणा अर्पणच केली नाही त्यांनी सुद्धा हात वरती करा. आहे का कोणी? ज्यांनी 100 रुपये सुद्धा अर्पण केले नाही दक्षिणा, काहीच अर्पण. जरा ताट हात वरती करा ना. जय जय. नाही केली नाही अजून, ते नंतर करा, नका करू, तुमची इच्छा. तिकडे एक जण आहे, अजून इकडे एक जण आहे. अजून इकडे आहे का कोणी? केलीच नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. बसा खाली सर्वजण. सगळ्या यजमानांचं खूप खूप मनापासून अभिनंदन आहे. सगळ्यांना धन्यवाद आहे. बाबाजींची ताकद अशी आहे. मी अनेक संस्था बघितल्या, ते पैसे कमावण्याकरता काम करतात.
एक मात्र अशी संस्था आहे जी पैसे कमावण्याकरता कधीच कार्य करत नाही, हे आपण प्रत्येकाला लक्षात घ्या. तुमच्या सगळ्यांची दक्षिणा एकत्र जर केली ना, सगळ्यांची दक्षिणा, तर त्याच्यात आमच्या पूर्ण परिसराच्या झेंड्यांचा सुद्धा खर्च निघत नाही. कशाचा? भगव्या झेंड्यांचा फक्त. मग यज्ञ पैसे कमावण्याकरता नाही केला बाबा, यज्ञ तुमच्या कल्याणाकरता केला. आम्ही अनेक ठिकाणी यज्ञ कर्म बघितले. गुरुजी, आपल्या कुंभामध्ये मागच्या 12 वर्षापूर्वी एका महाराजांनी यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये साधारण यजमानाची दक्षिणा 11 लाख रुपये होती एकाची, साधारण यजमानाची, आणि प्रधान यजमानाची 11 कोटी रुपये होती. हे बाहेर, आणि अशी सगळी परिस्थिती, सगळं असं. हे जे अशक्य आहेत ना, ते बाबाजी भक्तांकडनं शक्य करून घेतात. त्यांचं नाव आहे जगद्गुरु शांतिगिरी महाराज. आणि तुम्हाला असं वाटतं 3 दिवस घरी पाहिला कोणी नाही, 3 दिवस तिथं जायचं, तुम्ही यज्ञाला आले, फायदा तुमचा आहे. तुम्ही घरी राहिले, आमच्या काय बापाचं जाणार आहे? बाबाचं काम आहे तुम्हाला सांगणं. पण काही ना असं वाटतं बाबाला लय गरज आहे, पण लय फायदा आहे. बाबाला काय फायदा आहे बरं? एवढला यज्ञ, हे राजस्थान वरनं लोक बोलवले हा यज्ञ मंडप बनवायला. 7.5-8 लाख रुपये या मंडपाचा खर्च झालाय, फक्त यज्ञ मंडपाचा. आमच्या गुरुजींची तर दक्षिणा अजून देणं बाकी आहे, बरोबर? गुरुजी लोकांना दक्षिणा. हे सगळं जे आहेत ना, याला म्हणतात विश्व शांती, याला म्हणतात जगाचं कल्याण, याला म्हणतात जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, ध्येय, कष्टविधी, परोपकारी. तुम्हाला खरं सांगू, आमच्या परंपरेपेक्षा आणि या आश्रमापेक्षा पैसे कमवायला कीर्तनकार पटायचे. कीर्तनकार आमच्यापेक्षा, कीर्तनकार, प्रवचनकार. तुम्ही लोक त्यांना 10-11 हजाराचे पाकिट द्याच्या सहजरित्या 3 तास बोलायला आले तरी. हे वास्तव आहे. पण आज हा यज्ञ इतका मोठा, तुमच्यामध्ये कोण आहे असं का मी माझ्या घरी यज्ञ करू शकतो? आहे कोणी? नाही. कोणी आहे का आम्ही आमच्या गावा मिळून यज्ञ करू, आजच नारळ देऊ आपण त्यांना, गावा मिळून यज्ञ करू? आहे कोणी? नाही, शक्य नाही. हे बाबाजींमुळे आपल्या सगळ्यांना शक्य झालं. असो, या यज्ञाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी जी सेवा केली, ती छोटी का असानं, मोठी का असानं, जी काही केली असेल त्यामध्ये बाबाजींचं नक्कीच समाधान आहे, त्यामध्ये अजिबात शंका नाही. बाबाजी नक्कीच समाधानी आहेत. असो, यज्ञाच्या पूर्ण आहुतीकडे जात असताना आज आपण भगवान यज्ञनारायण हात जोडा सगळ्यांनी, श्री बाबाजींना आपण संकल्प करू, प्रार्थना करू. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा, अपेक्षा, मनोकामना असतील, तुम्ही तुमची इच्छा त्या यज्ञ नारायणांना स्मरून आपण प्रगट करा. बाबाजींच्या चरणी प्रार्थना करू, जगद्गुरु भगवंतांच्या चरणी विनम्र प्रार्थना करू. सद्गुरु बाबाजी तुमच्या मनातील इच्छा, अपेक्षा, मनोकामना पूर्ण करू. आणि बाबाजींच्या चरणी अजून एक प्रार्थना करू, बाबाजी तुम्ही यांना इतकं द्या, इतकं द्या, इतकं द्या का हे तुम्हाला कायमचेच विसरून गेले पाहिजे. ही पण एक प्रार्थना आपण त्याबरोबर करू, बरोबर ना? प्रपंचातले लोक किती भामते आम्हाला चांगलं माहितीये. तुम्ही काय सांगा, त्या अंगाला ताप की देवा तू माझा बाप, याला अंगाचा ताप का तुम्ही देवाच्या बापाचे बाप, हे लक्षात घ्या. म्हणून काही हरकत नाही. तुमचं कल्याण हाच बाबांचा आत्मकल्याण आहे, हेच बाबांचा आनंद आहे, हे लक्षात घ्या. असो, आज पूर्ण आहुतीकडे जाता जाता एक मात्र सगळ्यांना आव्हान आहे. इथं आपण या परिसरामध्ये काही मूर्तींची स्थापना केलेली. इकडे जगद्गुरु जनार्दन स्वामींची मूर्त आहे, मध्यभागी इथं भगवान पांडुरंगाची, विठ्ठलाची मूर्त आहे, तिकडे भगवान शंकराची मूर्त आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त आहे. ही जी बाबाजींची मूर्त आपण बनवली ना, ही फक्त डेमो मॉडेल आहे. म्हणजे ही मूर्ती फक्त कशी बनवायची याचं काय बनवलंय आपण, मॉडेल बनवलंय. जसं साचा बनवतो ना, ही मूर्ती फक्त साचा बनवण्याकरता आपण बनवली. आता अशी मूर्ती भविष्यामध्ये आपल्याला जगद्गुरु जनार्दन स्वामींची काय करायची? अरे बोलत जा, भले देऊ नका काही, पण मोठ्यानं म्हणा ना, बनवायची. बनवायची. बाबाजींची अशी मूर्त बनवायची. विठ्ठलाची मूर्त आहे, शंकराची मूर्त आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त आहे. आणि हे जी मूर्त बनवायची ना आपल्याला,
ती मूर्त अशी बनवायची जिचं आयुष्य कमीत कमी 250 वर्षापेक्षा जास्त राहील. किती वर्षापेक्षा? 250 वर्ष ती मूर्ती तप्त उन्हामध्ये जरी ठेवली तरी तिच्यावरती परिणाम होणार नाही. 250 वर्ष म्हणजे सरासरी जर विचार केला तर एका पिढीचे 50 वर्ष पकडू, तुमच्या 5 पिढ्यांपर्यंत ती मूर्ती टिकणार आहे. किती पिढ्यांपर्यंत? 5 पिढ्यांपर्यंत. अशी जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या आणि या सगळ्या देवतांच्या मूर्ती आपल्याला बनवायच्या. आणि या मूर्ती बनवताना येतं फक्त आता मॉडेल बनवले, अजूनही याच्यात बरेचसे चेंजेस करायचे, अजूनही बऱ्याचशा बाबाजींच्या संकल्पना अजूनही त्यामध्ये आहेत. पहिलं एक मॉडेल आपण इथं ज्यावेळेस आपला 751 कुंडाचा यज्ञ झाला तेव्हा बनवलं. त्यात पुन्हा काही त्रुटी बाबांनी काढल्या, पुन्हा त्या दुरुस्त केल्या. आता याच्यात पुन्हा अजून काही त्रुटी काढल्या, अजून त्या दुरुस्त होतील. आणि जोपर्यंत शांतिगिरी बाबांचं समाधान होत नाही तोपर्यंत ती मूर्ती कंटिन्यू बनवल्या जाईल. आणि मग एकदा बाबांचं समाधान झालं का जनार्दन स्वामींची पूर्ण 250 वर्षाचं आयुष्य असलेली एक मूर्त आपण त्या ठिकाणी बनवणार आहोत. असं कार्य आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. आणि ते कार्य करत असताना या मूर्तींसाठी सुद्धा अनेक भक्तांनी सेवेचा संकल्प केलाय. कोणी कोणी संकल्प केलाय मूर्तीसाठी उभे राहा बरं जागेवरती. ज्यांनी ज्यांनी मूर्तीसाठी एकदा यांच्या नावानं जरा टाळी वाजवून अभिनंदन आपण इथं करू. आणि त्यांच्या योगदानातून ती मूर्ती होणार नाही पूर्ण, कारण या सगळ्या मूर्तींचा खर्च काही करोडो रुपये आहे. तो लाखात नाही, करोडो मध्ये तो खर्च आहे. ज्या दिवशी बनल त्या दिवशी सगळे बिल सुद्धा तुम्हाला दाखवल्या जातील, चिंता नका करू. इतकं मोठं आपण या मूर्तींचं काम त्या ठिकाणी करतोय. या यजमानांनी संकल्प केला, यथाशक्ती यथाभक्ती त्यांना पण धन्यवाद आहे. तुमचं अभिनंदन आहे. बसा खाली. काहींचे लाखात असतील संकल्प, त्या सगळ्यांना धन्यवाद आहे. इतकं मोठं कार्य होतंय. तुम्हाला पण सगळ्या यजमानांना या निमित्तानं विनम्र आव्हान करत श्री बाबाजींची मूर्त जी बनते ही भव्य प्रचंड मूर्त या सगळ्या देवांची बरं का, शंकराची, विठ्ठलाची, छत्रपती शिवाजी महाराजांची, अजून एक मोठा नंदी पण आहे. अशा ज्या काही सगळ्या मूर्ती आपण त्या ठिकाणी बनवतोय. या मूर्तींकरता आपण सगळ्यांनी सेवेचा संकल्प करा. सगळ्यांनी ज्याला जितकं शक्य असेल, जितकं तुम्ही आतापर्यंत जेवढं दान केलं असेल ना त्याच्या कितीतरी पटीनं वाढवा दान करण्याचा संकल्प या मूर्तींकरता आपण प्रत्येकानं करावा. हीच विनंती या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना इथं करतो. आणि प्रत्येकानं संकल्प करा. आणि संकल्पच करू नका तर तो संकल्प आपण कधीपर्यंत पूर्ण करणार ते सुद्धा आपण मनामध्ये ठरवा. मी किती दिवसामध्ये पूर्ण करणार, मी 1 महिन्यात करणार का 2 महिन्यात करणार का 5 महिन्यात करणार, किती संकल्प किती दिवसात करणार ते सुद्धा आपण प्रत्येकानं ठरवा. आणि कितीचा करायचा ते सुद्धा आपण प्रत्येकानं ठरवा. हीच विनंती या यज्ञाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना इथं करतो. म्हणून अपेक्षा राखील सगळेच यजमान या मूर्ती करता योगदानाचा संकल्प त्या ठिकाणी करतील. हीच अपेक्षा मी या निमित्तानं करत. किती करायचं कोणी ठरवायचं? मोठ्यानं सांगा ना. मोठ्यानं काहींचं तोंडच उघडं ना. स्वतः पण बाईला विचारून घ्यायचं पहिलं. बाईचा सल्ला घ्यायचा आणि बाईच्या सल्ल्यानं आपण प्रत्येकानं संकल्प करावा. हीच विनंती मी आपल्या सगळ्यांना इथं करतो. यानंतर पूज्य बाबाजी आपल्या सगळ्यांना इथं थोडक्यात आशीर्वाद देतील. यानंतर जगद्गुरु भगवान पूज्य बाबाजी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतील. त्यानंतर पूर्ण आहुती होईल आणि त्यानंतर लगेच आरती करून आपल्या समाप्तीकडे जाणार आहोत. तर सगळ्या यजमानांना विनंती, तुमच्या प्रत्येकापर्यंत एक कागद येईल. त्या कागदावरती स्वतःचं नाव लिहायचं, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर लिहायचा. ज्यांनी संकल्प केलेला आहे त्यांनी जो केलाय तोच लिहायचा. ज्यांनी अजून नाही केला त्यांनी तो संकल्प लिहायचा. आणि किती दिवसात पूर्ण करणार ते सुद्धा तुम्हीच लिहा. किती दिवसात करणार ते सुद्धा तुम्हीच लिहा. आणि ती चिठ्ठी बाईच्या सल्ल्यानं आपल्या पत्नीला सुद्धा सांगायचं का असा असा संकल्प करतोय, बघू कुणाचा लाखाते
का हजारात आहे का कोटीत आहे काय ते कळल भगवंताला. ज्याला जसं श्री बाबाजी बुद्धी देतील तशी सेवा आपण त्या ठिकाणी करावी. मात्र ही संधी फक्त या यजमानांना द्यायची. तुमच्यापर्यंत चिठ्ठी येईल, त्याच्यात नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, किती योगदान. पण ते कशासाठी करणार आहे मोठ्यानं सांगा. हा फक्त बाबाजीच नाही, भगवान शंकर, विठ्ठल, बरोबर, पांडुरंग, छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर श्री बाबाजी आणि अजून काही मूर्ती, एक नंदिकेश्वर, अखेर अन्य मूर्ती, अशा मूर्तींकरता ते योगदान त्या ठिकाणी राहील. फक्त बाबाजीच नाही, सगळ्या मूर्तींकरता ते योगदान आपलं राखील. आणि संकल्प हा करा, कधीपर्यंत पूर्ण करणार ते सुद्धा कुणाला अधिकार दिलाय बाबाजींनी? हा तुम्हाला स्वतःला, तुम्हीच लिहायचं कधीपर्यंत पूर्ण करणार आणि किती करणार. हा संकल्प आपण प्रत्येकानं करावा ही विनंती करतो. यानंतर पूज्य जगद्गुरु बाबाजी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा सूर्यप्रमध्यम सर्वकार्य सर्वमंगल मांगल्ये शिवे शरण्य त्र्यंबके गौरी गुरुब्रह्मा विष्णु गुरुदेव जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. 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 बाबाजी गुरु क्षेत्रमध्ये गुरुचे सुरू केली. त्याच्या 55 वर्ष या वर्षी होत असून त्यांच्या इच्छेने हा सोहळा संपन्न होत आहे. मग भक्तांचा जे बाबाजी आपल्या हरदेवत आहेत, आपलं श्रद्धास्थान आहे, ज्यांच्या आशीर्वादाने सर्व काही चालू आहे. जे आपल्या समोर मूर्तीपणे बघा, ज्या तुम्ही जपाय दिल्या ना, ज्या जपाच्यामध्ये आपल्यासमोर जी मूर्ती बघा आपल्या दर्शन देत आहेत, त्याप्रमाणे आपल्या समोरही सुंदर अशी बाबांचीच मूर्ती बघा, त्या मूर्ती म्हणून आपण दर्शनात ठेवले. मंदिरामध्येही ध्यानस्थ असलेली सिद्धासनाची मूर्ती आहे. अशा बाबांच्या पवित्र चरण साठवून दररोज करूया. या मूर्ती सिद्धेश्वर, कृष्णेश्वर, लक्ष्मीनारायण, गिरजामाता भद्रनाथ, गरजपती महादेव जेवढ्या चरणी वंदन करूया. मातेला सदाशिव मातेला वंदन करूया. आणि या 55व्या वर्षात होणारा हा परंपरेचा यज्ञ सोहळा, त्याचं नाव काय आहे बरं का? आत्मकल्याण विश्वशांती शिवपंचायत नवग्रह सर अष्टोत्तर गुणात्मक महारुद्र सोहळा अशा सुंदर असं नामकरण. आत्मकल्याण म्हणजे स्वतःचं काय व्हावं, प्रत्येकाला स्वतःचं कल्याण, पण इथं स्वतःच कल्याण तर विश्वाचंही कल्याण म्हणजे इतरांचं कल्याण व्हावं. त्यासाठी कोणता यज्ञ आहे? शिवपंचायतने नवग्रह आणि इतर असे 108 गुणात्मक यज्ञ सोहळा जर आमच्या कमलाकर गुरांच्या मूत्रकोशामध्ये ठिकाणी संपन्न होत आहेत. या सर्व गुरूंचं जेव्हा जे आमचे श्री शिव आंबेडकर यांना यज्ञाचा प्रधान यज्ञाचा सन्मान प्राप्त झालेला आहे. त्याप्रमाणे दुसरे भूषणदादा पगार यांनाही बघा प्रधान त्यांच्या भाग्याने प्राप्त झाला. इतरही ज्यांच्या कुंडावर ज्यांचा सन्मान प्राप्त झाला, सर्व कुंडावर बसलेले सर्व यजमान, इतरही अनुष्ठानाची माता भगिनी, इतरही भक्त माता भगिनी, सत्पुरुषामध्ये स्वामी विवेकानंदाचं नगेशी माझा अंगामध्ये महाराज आमचे त्र्यंबकराजवर जे उपस्थितीच्या सर्व साधकांचं जरा वरात करून त्याला अभिनंदन करतो.
आता आपण तापले बघा गुरुजन सूर्यांच्या किरणाने आपण तापलेले आहेत. कुंडाजवळ गुरुजन अग्नी त्या अग्नीने आपण तापलेला कशात आपण जर तापल्या अनेक गोष्टी होत असतात तसेच. आणि म्हणून अशा या सोहळ्यात आनंद आपण सर्वांनी घेतला. म्हणतो दाणे दाणे मी काय खाणेवाले का ना त्याप्रमाणे ज्या कुंडावर का समजा भूमिकेचं आपण घेऊन ठेवलं का मग तुमच्या भात कोणतं कुंड होतं कोणतं कुंड होतं माया सुताय हां माया सुताय माया सुद्धा माया सुद्धा भगवान सगळ्याचं नाव आहे. माया सुद्धा नका त्या ठिकाणी कुंड त्यांच्या नशिबी प्राप्त झालं. अशा रीतीने ज्यांच्या भाग्यात जे कुंड बघा त्यांना प्राप्त झालं. अशा सर्व यजमानापणा धन्यवाद त्यांनी कार्यबद्दल धन्यवाद. कारण बाबांचे कार्य कसं आहे बहुजन हिताय बहुजन हिताय बहुजन हिताय. आपण आतापर्यंत पाहतो की ज्यांनी बाबांच्या कार्यात सहभाग घेतला तन म्हणजे शरीराने मन म्हणजे श्रद्धाभावपूर्वक आणि तन मन आणि धन म्हणजे ज्ञानाच्या रूपाने असतात दिंगीच्या रूपाने अशा माध्यमातून ज्यांनी तन माध्यमातून बाबांची सेवा केली त्यांना बाबाजींनी काय केलं सांगितलं असेल तर असं बघा बाबांच्या कार्याचा महिमा जो आपल्याला कळाला. मग सर्वांनी वेळ काढला आणि मग अत्यंत मोलाचा वेळ काढून या ठिकाणी 3 दिवसात मग आपल्या कार्यक्रमाद्वारे होम भवन पूजापासून संपन्न झाला. पुन्हा धन्यवाद आपल्याला देऊया. इथे मध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसमोर भवन. मग श्रीकृष्ण गीतेमध्ये काय म्हणतात सर्व प्राणी म्हणजे जगामधले अन्नावर जातात कशावर अन्नावर कोणी वेगळ्या अन्नाचं नाही. वेगळ्या अन्नाचं मनुष्य किती दिवस जगू शकणार 41 दिवस किती म्हणतात 41 दिवस मनुष्य वेगळ अन्न पाण्याचा राहू शकतो असेल. म्हणून काय म्हणले की ते श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला काय सांगतात अन्नात भवन्ति भूतानि सर्व सृष्टीचे प्राणी मनुष्य असो पक्षी असो पक्षी सर्व कशावर जातात अन्नावर. अन्न कशामुळे तयार होतं पर्जन्यात अन्न समद्भावा. जेवढं जे अन्न आहे पृथ्वीवर कशाने तयार होतं पावसाने बघा तयार होतं. पाऊस कशाने पडतो यज्ञात भोवती पर्जन्य यज्ञात भोवती पाऊस कशाने पडतो यज्ञावर्षात यज्ञ करणं समद्भाव. आणि यज्ञ कशाने होतं तुमच्यासारखे यजमान ब्राह्मण धर्मशास्त्रोक्त कामतात कर्म करून ब्रह्माच्या मंत्रगोष्ठांमध्ये बघा त्या ठिकाणी हवन पूजापाठ करून यज्ञ सुवर्ण करत असा आम्ही बघा यज्ञाचा आहे. आपण इतिहासामध्ये वाचतो काय ऐकतो की नाही. दशरथ राजाने यज्ञ केला म्हणून कोण जन्माला आला नाही. दशरथाने केले पुण्य कोट्यानकोटी म्हणणे कोटी रामाले असं त्या ठिकाणी म्हणलेले. जनक राजाने यज्ञ केला ज्यांच्या सीतामाई जन्माला दशरथ जनक राजा. असे अनेक राजे पांडव असतील बघा ज्या यज्ञामध्ये प्रत्यक्ष भगवंताने सुद्धा सेवा केली. वाटा कोणती सेवा केली भगवान श्रीकृष्णाने तर पत्र उचलायचं. म्हणजे कोणती सेवा असो यज्ञामध्ये ती किती श्रेष्ठ आहेत महत्त्वाची यातून आपल्या लक्षात होणार नाही. तसं इंद्राने काय केलं ऐरावत हातीवर बघा समजा दवाजावर लक्षात यजमान कोण झालं ते यजमान श्रीकृष्ण होती यजमान बघा ते यज्ञ झाले होते असं नाही बघा त्या यज्ञाचं आहेत. आणि असा अत्यंत महत्त्वाचा हा सोहळा ज्यामध्ये आपण सहभागी होऊन आनंदाने प्रेमाने भाव व्यक्त बघा यज्ञ संपन्न केला. ज्या गुरुनी मंत्र्यामध्ये त्यांना पण धन्यवाद देऊया. आणि आता शेवटचा एक मुद्दा आपण घेऊ आणि परमात्मा व्यवसायात प्रत्येक तुमच्या हातून बघा तुमच्या मुखातून बाबाने जे करा काय वरात करा सर्वांनी तुमची किस्मत किती तेव्हा किती जोर जलस पूर्ण आवाज आपल्या मुखात बघा माता भगिनी सहित सर्व शनिवार का सर्वांनी आवाज नव्हतं ना जेव्हा बेमीचा देख तेव्हा पारणं भेटायचं म्हणून हृदयपूर्वक आपण हा जयकार करूया. निष्काम गुरु जनार्दन स्वामी महाराज की आपल्या श्रद्धेला नमन आहे. गीता कोणा काय म्हणते
जैसा कर्म करेगा वैसा फल देगा जैसा कर्म करेगा वैसा फल देगा मग तुम्ही यज्ञ कर्म केलं की नाही? याचं फळ काय आहे? नाथ महाराजांनी भागवताना सांगितलं. काय फळ आहे याचं बरं का? एकाच वाक्यामध्ये नाथ महाराजांनी जे यज्ञ करते त्याला काय फळ आहे सगळं काय सांगितलं नाथ महाराजांनी? म्हणजे जे यज्ञ करते सदाभाव ते वैभव संपन्न होते. काय सांगितलं? काय होते? कोण मात्र जे यज्ञ करतील त्यांना काय फळ आहे? ते वैभव संप्रसाद. आणखी काय फळ सांगा ना याच्यामध्ये काय शिल्लक बाकीला सांगा ना. या शब्दामध्ये काय बाकीला सांगा ना. वैभव संपन्न म्हणजे काय मग नाही हा कोणाचं वाक्य हे? मग बाबाजी वेळी होते का बाबी परंपरा सुरू करायला? मग बाबाजी सुद्धा बरं का बाबाजी सारख्या संतांना सुद्धा काय करावं काय माहिती आहे का? म्हणे यज्ञ करणं अनुष्ठान करणं म्हणजे रिकामट्या लोकांचं काम करतं म्हणे. काय म्हणत काय नाही म्हणे कर्म करणं रिकामट्या लोकांचं काय वाटतं. मग बाबाजी एकाच वाक्य सांगितलं होतं. काय सांगितलं? एकाच वाक्यात उत्तर दिलं बाबाजी. वाक्य काय उत्तर दिलं असेल? सांगा बाबांनी काय उत्तर दिलं असेल? त्या एकाच वाक्यात बाबांनी उत्तर दिलं म्हटलं असेल. काय उत्तर दिलं बाबाजींनी? आणि आजपर्यंत कौरव पांडवाची सूचना असेल जसे राजा असतील जनक राजा असतील ज्यांनी यज्ञ केलं अनुष्ठान केले बसलं म्हणजे ती वेळी होते का? काय प्रश्न दिला बाबा? काय उत्तर दिलं? आतापर्यंत ज्यांनी यज्ञ अनुष्ठान केले वेळे होते का? एकाच वाक्यात बघा बाबाजींनी असा बाबाजींचा भक्तीचा मार्ग आणि अशा भक्ती मार्गामध्ये आपण तृप्त होऊन आनंद घेऊन फळ प्राप्त करीत आहात. पुन्हा आपल्या भाग्याचं आपल्या काय श्रद्धेचं काय अजून अभिनंदन ठेवूया. तो पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु. 2 मिनिटं ध्यान करा. पुन्हा एक प्रश्न आला का बरं? काय प्रश्न आला की बाबाजींनी 108 उंडीने का करायला लावला? काय या वर्षी 108 उंडे का करायला लावला? तर जे बघ एक मिनिट. सर्व आता इकडे लक्ष द्या. जेवढे अनुष्ठानवाले आतमध्ये आहेत मंडपाच्या त्यांनी आता प्रदक्षिणा मार्गात बाहेर जायचंय. येशूजी तोपर्यंत मंगल वाद्याचं वादन चालू द्या. शेवटचं जोरात व्यवस्थित वादन करा. त्यांना माईक द्या बरं. अनुष्ठानवाले जप करा. जप चला लगेच पुढं चालायचं. पुढं पटापट चालायचं. ज्यांनी चिठ्ठी लिहून आणली अर्पण केली त्यांनी प्रसाद घेऊन पुढं चालायचं. चला केळी द्या पटापट. चला रांगेत लाईन मध्ये यज्ञाचे यजमान फक्त पश्चिम द्वारानं जायला लागेल तुम्हाला. आतमध्ये सरळ जा. ए भैया पश्चिम द्वारानं जा. तिकडून जा पश्चिम द्वारानं. जा पश्चिम द्वारानं. पश्चिम द्वार पटापट चला. चिठ्ठीची घडी घाला. बाहेर चला. फक्त यजमान कुंडांजवळ थांबतील. अनुष्ठानवाले यज्ञ मंडपाच्या कंपाऊंडला रिलिंगला धक्का नाही लावायचा.
यजमान रांगेत चला पटापट लवकर. ओ पटापट द्या लवकर महाराज. चिठ्ठी तिथं अर्पण करा. हात जोडा फक्त हात जोडा. चला चिठ्ठीची घडी घालून आणा. नाव गाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर आपली सेवा आणि कधीपर्यंत पूर्ण करणार गेल्या हे ते तिथं बसलेले रस्ता करा त्यांना जाण्याकरता. पश्चिम द्वारानं जा. संकेत इकडून पाठवायचं त्यांना जाताना. ऑफिस चला चला लवकर चला यजमान. शेवटच्या 2-3 मिनिटात चला लवकर पटक्या. सर्व यज्ञाच्या यजमानांचं अनुष्ठानवाले निद्रारे उभे त्या कंपाऊंड जवळ गर्दी नका करू. एकदम शांततेत रांगेत यजमान जातील फक्त यज्ञाचे. मध्ये कोणी पण इतर महिला किंवा इतर कोणी थांबायचं नाही. दर्शनावाले इतर सगळे बाहेर चला. चला प्रसाद घेऊन चला यजमान. दिलेला प्रसाद तुम्हा पती पत्नी लक्ष्मी नारायणांना अखेर. यज्ञाचे यजमान चला. चला 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 लवकर चला. चला चला नंतर भेटा नंतर भेटा. चला चला लवकर. सांगून अहो ऐका ना महाराज मी आता गर्दीमध्ये कॉल कर. यजमान लगेच कुंडाजवळ जा. इकडे दादा इकडे जाईल. किती यजमान राहिले आता. चला शेवटच्या लवकर जा. हा प्रसाद तुमच्या पत्नीला आणि तुम्हाला दोघांना घेऊन जायचा इथून. माझा हात दिसत नाही ना. चला चला यज्ञाचे यजमान चला. आता लहान मुलं मुली कोणीच यज्ञ मंडपात जाऊ नका बरं. सगळे लहान मुलं मुली इतर सगळे बाहेर चला. अजिबात आता यज्ञ मंडपात बाकीच्या कोणीच जायचं नाही. यजमान चला लवकर पटक्या. नंतर भेटावं नारळ चला चला लवकर पटकन दर्शन. चला यज्ञाचे यजमान. हा देवो अरदे मृदिव्या वैश्वानरमृत
राजातमग्निम्ब कविको सम्राज्यमधिभिञ्जनानामासन्नापात्रञ्जनयन्त देवाः पूर्णस्वादित्या रुद्रावसवाः समिन्धत पुनर्माणो वसुने धरेः घृतेन सर्वे परापदा सुपूर्णा पुनरापदा वसेव विक्रीडां बाहाय घमोर्यको जलक्रतो अदप्रादरा हुदैवा हुदैवा जगर्दाग्रामस्योस्य अनिर्दावदा सुपूर्णा पुनरापदा ओम ध्यानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः आजो बार नैवेद्यं समर्पयामि माशापुत्राय मे शान्तिरूपाय मे तन्नो जनार्दन प्रचोदयात् स्वाहा ओम माशापुत्राय मे शान्तिरूपाय मे तन्नो जनार्दन प्रचोदयात् स्वाहा ओम माशापुत्राय मे शान्तिरूपाय मे तन्नो जनार्दन प्रचोदयात् स्वाहा ओम माशापुत्राय मे शान्तिरूपाय मे तन्नो जनार्दन प्रचोदयात् स्वाहा ओम माशापुत्राय मे शान्तिरूपाय मे तन्नो जनार्दन प्रचोदयात् स्वाहा ओम माशापुत्राय मे शान्तिरूपाय मे तन्नो जनार्दन प्रचोदयात् स्वाहा ओम माशापुत्राय मे शान्तिरूपाय मे तन्नो जनार्दन प्रचोदयात् स्वाहा ओम माशापुत्राय मे शान्तिरूपाय मे तन्नो जनार्दन प्रचोदयात् स्वाहा ओम माशापुत्राय विद्महे शान्तिरूपाय धीमहि तन्नो जनार्दन प्रचोदयात् स्वाहा ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनामृत्युर्मुक्षीमामृतात् 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 स्वाहा ओम गणानान्त्वा गणपति गवामहे प्रियानन्त्वा प्रियपति गवामहे निधिनान्त्वा सुमजनसगर्वन्द स्वाहा ओम लिके बालिके नमानति कृष्णनस्व सत्वा सुभद्रिकाङ्गां बेलवासिनीं स्वाहा ओम कृष्णेन रजसा वर्तमानो निक्षेन व्रतं वर्धयन् सदार्थेन देवजाति भुवनादि वशन् स्वाहा पूर्णा पुनरापदा वसेव विक्रीणामहानिघमोर्यको शतक्रतो सर्व यजमानांनी तुपाची धार धरा कुंडामध्ये सर्व यजमान जास्त धार धरू नका थोडी धार धरा कुंडामध्ये बाकीचे यजमान बारीक धार धरा थोडी धरा बाकीचे यजमानांनी धार धरा थोडी जास्त धरू नका चालू कुंडावरती एक प्रदक्षिण घालायची आणि आपापल्या कुंडावर बसायचं उभा राहायचं नाही भस्मधार महिलांनी भस्मधार प्रदक्षिण मारून आपल्या जागेवर बसा यजमान प्रदक्षिण मारून आपल्या जागेवर बसा
संशयात्राशनं वा अगनो पवित्रवद्वत्ते ब्रह्मण टाकायचे आहे त्याने दारू टाकल्यानंतर डोळ्याला पाणी लावा डोकं पाणी वा अग्नो पश्चात प्रेतावियोगा अमृतमा शिवत्मा यत् पापं रोगमशं कल्याणं तद्दुरे प्रियसो एक मिनिट गुरुजी, एक मिनिट. यजमान खाली बसा. गुरुजी काय सांगताय नीट ध्यान देऊन पूजा करा. खाली बसा लवकर. होता ते मोबाईल वगैरे बंद करा. हो बाहेर चला बरं यज्ञ मंडपातले. ते गुरुजी काय सांगताय तिकडून ध्यान देऊन जरा लक्ष द्या व्यवस्थित. नाही तर महिनाभर नोकरी करायची पगाराच्या वेळेस गैरहजर राहायचं काय. प्रत्येकाने अंगाला लावला का यज्ञाचं श्रेय म्हणजे अंगाला लावला का कपाळाला कंठाला दोन्ही दंडाला हृदयाला यजमान पत्नीने कपाळाला लावायला प्रतिपदे ब्रह्मणे पूर्णपादानं नंतर यजमानाने हातात पाणी घ्या. सगळ्या यजमानांनी यज्ञाचं श्रेय मिळण्यासाठी हातात पाणी घ्या. ब्रह्मणे पूर्णपादानं अशा करिष्यानं सग्रामक त्रिमिन साध्य सग्रामक भोग शिव पंचायत सहित नवग्रह सहित अष्टावतर कुंडात्मक रुद्रसाकार ब्रह्मा सोडलं का डोळ्यात पाहिला म्हणा भवन्नी हात जोडा सगळ्यांनी भवन्नी योगेन मया एकही ब्राह्मणैः हा तुम्ही जो यज्ञ केलाय तुम्ही एकट्याने नाही केला. गुरुंचे भगवंताला प्रार्थना करता एकही ब्राह्मणैः यद कृत म्हणा सगळ्यांनी यद कृत सग्रहमख पूर्वक त्रिदिन साध्य शिव पंचायतन सहित नवग्रह सहित अष्टोत्तर शत मुखात्मक द्वार ऋत्विक्द्वार जपात होमात तदुत्पन्नम श्रेय स्तुभ्य महान संप्रदन्नामि आणि सोडून द्या आता घेऊन श्रेयवान भगवान देव सर्वासावे हो प्रदावे श्रेयर्वाहुप्या ओष्णो हस्ताभ्याम प्रतिग्रह्यताम प्रदेव आनेना श्रेयदानाय भगवान श्री कर्णांमध्ये होता प्रियंताना. आता आपण ज्या मूर्ती मांडल्या त्या दान द्यायच्या ते हात जोडा देवदे पूर्वक शिव पंचायतन सहित जय देवी जय महिषासुरमर्दिनी
आंबे दुधवासोन गुण पुरवे आशा नर हरि तल्लीन झाला पद पंकज लेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी हुदैषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय रामानंद महाराज महाराज विक्राळा ब्रह्मांडी माळा विजय कंठ काळा वेगन वेजवाला लावण्य सुंदर मस्तके भारा हे दुनिया धर्म मनमाहे झुळझुळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आराध्य हो वाळू भावार्थी हो वाळू दुर्गरपुर गौरा जय देव कर्पूर गौरा भोरा नैवेद्याला अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदरण श्रीकंठ मीरा ऐसा शंकर शोभे उमावे धारा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू भावार्थी हो वाळू दुर्गरपुर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्यामध्ये अवधेत हरणे गुणे इतमा असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू भावार्थी हो वाळू दुर्गरपुर गौरा जय देव व्याघ्रांबर नागेश्वर महाराज पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटी जय वेदवारे उच्चारे रघुपति राम दास अंतरे जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू भावार्थी हो वाळू दुर्गरपुर गौरा जय देव आरती निष्ठा इकडे लक्ष द्या आता सर्व यजमान प्रधान पीठाकडे तोंड करून बसा सगळ्यांनी जिथं बाबा पण सर्वजण इथं करू सर्वांनी दोन्ही आणि ही जी यज्ञ कुंडाबद्दल निघणारी जी ज्वाला आहे ना तुमचे डोळे सुद्धा शुद्ध करते त्यामुळे घाबरू नका अजिबात एकदम डोळे फ्रेश होतात तुमची लवकर तुम्हाला अंधत्व येणार नाही दृष्टी चांगली मिळेल त्यामुळं जरा एक जय जयकार करू आता सर्व दोन्ही हात वरती करा अनुष्ठानवाले महिला पुरुष तुम्ही प्रदक्षिणा सुरू ठेवा निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की कृष्णेश्वर भगवान की नटेश्वर भगवान की यज्ञ नारायण भगवान की जय धन्यवाद नागेश्वर महाराज रामानंद महाराज धन्यवाद या यज्ञ सोहळ्यातील या यज्ञाच्या सत्रातील ही शेवटची पूर्ण आहुतीची आरती आपण इथं करतोय आणि आरती झाल्यानंतर सर्व यजमान प्रसादाकरता मेन गेट वरती जातील तिथे सर्व यजमानांची प्रसादाची पंगत होईल तिथं पंक्तीमध्येच आपल्याला घरी नेण्याकरता थोडे प्रसादाचं पॅकेट पुन्हा बाबाजींच्या आज्ञेला दिल्या जाणार आहे तो यज्ञाचा प्रसाद आपण घरी घेऊन त्या ठिकाणी जायचा आहे प्रसाद म्हणलं का टाळीच वाजत धन्यवाद चला त्यांचा आशीर्वाद प्रसाद आपल्याला प्रसाद तुम्हाला प्रसन्न करतो आणि म्हणून प्रसादही सगळ्यांना भेटल हरकत नाही आता आपल्याला बाबाजींच्या आरतीकडे जायचंय सर्व यजमान तुम्ही श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक हा यज्ञ इथं नक्कीच केला असेल जे हवन आपण इथं केलं तेल जळे तूप जळे विघ्न टळे या न्यायानं नक्कीच आपले विघ्न संकट भगवान यज्ञ नारायण दूर त्या ठिकाणी करतील यज्ञ करून तुम्हाला प्रसन्न वाटलं का पण हा किंवा नाही सांगा जरा मोठ्यानं हा का वाटलं का नाही प्रसन्न हा वा विशेषतः एवढ्या गर्मीत तुम्ही यज्ञ केला एवढं प्रचंड ऊन असताना पण मध्ये जास्त गर्मी जाणवली का ही कृपा बाबाजींची आहे आणि
बाबाजीने आज प्रश्न केला की बाबांनी 108 कुंडी यज्ञ का केला असेल, का बाबांना बाबाजींनी ती प्रेरणा दिली असेल माहित नाही. अगदी वेळेवरती आणि अगदी बाबाजींच्या अपेक्षेप्रमाणे यज्ञ मंडप बनला, निर्माण कार्य त्या ठिकाणी झालं. आणि विशेषतः ज्या दिवशी बाबाजी म्हणले का आपल्याला 108 कुंडी यज्ञ करायचा, त्या दिवशी पहिल्यांदा नाही हा शब्द आपल्या सगळ्यांच्या तोंडात आला होता. म्हणजे बाबाजी 108 नको, आपण 5च कुंडाचा यज्ञ करू. सगळ्यात पहिला आम्ही नाही शब्द, मी पहिल्यांदा नाही बोललो, नंतर या 2 जणांना जोडीला घेतलं, म्हणलं चला आपण तिघही म्हणू. पण मी सांगितलं ना, बाबाजींनी ठरवलं ना, तर बाबाजी जे नाही म्हणत होते त्यालाच कामाला लावलं. आणि बाबाजींच्या कृपेने हे सगळं व्यवस्थित पार पडलं. असो, ही बाबाजींची कृपा आहे, बाबाजींचा आशीर्वाद आहे, करते करविता बाबाजी आहेत. आता पुन्हा 23 तारखेपासून 23, 24 आणि 25 असा 3 दिवसाचा यज्ञ इथं होणार आहे. पण 23, 24, 25 चा जो यज्ञ आहे ना, या यज्ञामध्ये एका कुंडावर फक्त 1 जोडपं पूजेला बसणार आहे. किती जोडपं? फक्त 1. आणि 3 दिवस, जसा आता जो यज्ञ केला, या यज्ञामध्ये कुणालाही पण 1 दिवस किंवा 3 तासाची पूजा नव्हती. या यज्ञाची विशेषता ही आहे का या यज्ञामध्ये 3 तासाच्या पूजेलाही कोणी नव्हतं आणि सिंगलही कोणी पूजेला बसलं नाही आणि 1 दिवसही बसलं नाही. 23, 24, 25 ला जो यज्ञ होणार आहे त्यामध्ये सिंगल 3-3 तासाचा यज्ञ राहणार आहे. किती तासाचा? 3-3. पण तो सिंगल जोडीला नाहीये, माता भगिनींकरता खास आपण त्या ठिकाणी 3-3 तासाच्या पूजेची संधी देतोय. आपणही यजमान आपल्या घरातील महिलांना, आपली मुलगी असेल, आपल्या घरातील सून असेल, भाऊजाई असेल, बहीण असेल, नातेवाईक असेल, अशा महिलांना किती तासाच्या पूजेकरता सहभागी करू शकता? मोठ्यानं सांगा. किती तासाच्या? 3 तासाच्या. आणि 3 तासाच्या पूजेची दक्षिणा मात्र 511 रुपये आहे. किती रुपये आहे? ती मात्र ठरलेली आहे. 511 रुपये 3 तासाची. आणि इथं काही नाही, 3 दिवसाच्या पूजेत आपण किती दक्षिणा अर्पण केली आपल्याला माहिती. पण का? तर बाबाजींनी ही सेवा तुमच्या भाग्यात होती, तुमच्या नशिबात हा यज्ञ होता, म्हणून तुम्ही इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले. काही लोकांनी बुकिंग करून 11-11 हजार रुपयाच्या दक्षिणा देऊन सुद्धा यज्ञाला येऊ शकले नाही. आणि काहींनी तर अगदी 1000च्या आत दक्षिणा अर्पण केली तरी 3 दिवसाची पूजा करून घेतली. काहीतरी मागच्या जन्माचं किंवा बाबाजीच्या सेवेचं पुण्य तुम्हाला काम आलं, हे आपण प्रत्येकाला लक्षात घ्यावं. 23, 24, 25 ला जो यज्ञ होणार आहे त्या यज्ञामध्ये आपण 3-3 तासाच्या यज्ञाला आपण महिलांना सहभागी करा. मग त्या कुमारिकांनाही पण संधी आहे, सौभाग्यवती महिलांनाही संधी आहे, आणि गंगा भागीरथी म्हणजे ज्यांच्या पतिराजांचं निधन झालेलं आहे त्या महिलांना सुद्धा 3-3 तासाच्या पूजेची संधी. पण ती फक्त महिलांना आहे. आणि त्या माता भगिनी त्या महिलांबरोबर 3 दिवस मात्र 108 जोडपे पूजेला बसणार आहे. किती जोडपे? 108 जोडपे फक्त 3 दिवस इथं पूजेला बसणार आहे. बऱ्याचशा यजमानांची नोंदणी झालेली आहे. आमच्या माहितीप्रमाणे 95 काहीतरी यजमानांची नोंद ही आपली झालेली. अजूनही पण काही यजमानांना आपल्याला संधी द्यायची. इथं बसलेल्या भाग्यवंतांमधनं मला बघायचंय असे कोण सामर्थ्यवान भक्त आहेत का जे 23, 24 आणि 25च्या यज्ञाला कमीत कमी आपल्या वतीनं, आपल्या गावातनं, आपल्या भागातनं, आपल्या नातेवाईकांमधनं, आपल्या भक्त परिवारातनं 3 दिवसाच्या पूजेला 1 जोडपं सहभागी करतील. कमीत कमी 1 जोडपं आम्ही 23, 24, 25 ला यज्ञाला पाठवून त्यांनी फक्त जागेवरती उभं राहायचंय. 1 जोडप्याला आम्ही 3 दिवस यज्ञाला पाठवू. कोणत्या? मात्र 3 तास नाही बरं का. किती दिवस? 3 दिवस. आणि ते पण कशाला? जोडीनं. जे राहिलेले यजमान आहेत 10-12 यजमान ते आज आपल्याला पूर्ण करायचे. आणि त्या यजमानांना दक्षिणा कशी आहे? इच्छेनं, कुणालाही बळजबरी दक्षिणेची नाही. म्हणून जे जे यजमान कमीत कमी 1 जोडप्याला
23, 24 आणि 25 या तीन. आजची किती तारीख आहे? 21. म्हणजे तुम्हाला उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. उद्याकडे ते जोडपं तयार करून तुम्ही तर पाठवून आज रात्र आहेत, उद्या आहेत, रात्रीतनं तुम्ही काही करू शकता. म्हणून जे जे सामर्थ्यवान असतील अशा यजमानांनी इकडं प्रधान पीठाकडे या. जे जे उभे राहत आहे त्यांच्या नावाने एकदा टाळी वाजून अभिनंदन आपण इथं करू. आमच्या आदरणीय सकाळी भाऊ येत आहे, आमचे हे जे पाटील येत आहे आपले गावचे, त्याच्यानंतर आमचे शिवराईकर येत आहे, इकडून आमचे होळकर येत आहे, इकडून आमचे भाऊसाहेब भाऊ पवार येत आहे. जे जे भाग्यवान इथं येत आहे त्यांचं एकदा टाळी वाजून अभिनंदन करू. मात्र किती दिवसाचा यज्ञ राहतो? 3 दिवसाचा. आणि कमीत कमी एक जोडपं जे त्या पूजेमध्ये सहभागी करतील असे जे सगळे यजमान, त्या ताई सुद्धा समोर आल्या. बर, तुम्ही पण एक जोडपं सहभागी करा. बर, ज्यांना यज्ञाचा महिमा कळाला आणि भक्त परिवाराकरता आजच जाहीर करून देतो, भविष्यात इच्छा असताना सुद्धा यज्ञाला बसता येणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून ही खूप मोठी 3 जोडपे करणारे. वा, टाळी वाजून अभिनंदन करू. कोणी 3 करल, कोणी 1 करल, कोणी 2 करल, कोणी 5 करल. ज्याच्या जितकं सामर्थ्य तेवढे बोट वरती करा. वर कोण किती जोडपे करणारे बोट दाखवा. 1 करणार तर 1 करा, 2 करणार तर 2 करा. ठीक आहे, असे बोट दाखवा ना जरा अशा व्यवस्थित. एकदा टाळी वाजवा या सगळ्यांच्या नावाने, या सगळ्यांचा. अजूनही पण बरेच जण विचार करताय उठू का नको, उठू का नको. त्याच्या पूजेला तुम्ही किती महिलांना पाठवू शकता? बरोबर, तुम्ही किती महिलांना पाठवू शकता? जे जेवढ्या महिलांना पाठवू शकता तेवढे बोट जागेवर बसून वरती करायचे, उभे राहून वरती करा. म्हणजे कळ कोण कोण महिलांना पाठवणार. 3-3 तासाच्या यज्ञाला जे महिलांना पाठवू शकतात ते फक्त उभे राहा. 3-3 तासाच्या यज्ञाला कोणी 2, इकडं काही किती 5 महिलांना, तिकडं पवार साहेब 2. बर, इकडं अजून कोणी आहे का उभं? 3-3 तासाच्या पूजेला आम्ही माता भगिनींना पाठवू शकतो. जे जेवढ्या महिलांना पाठवतील त्यांनी तेवढे बोट वरती करायचे. तिकडं 5. इकडं अजून सद्गुरू बाबाजींच्या महाआरतीचा सन्मान या पावन व पवित्र पर्वावरती आज आपण अशा भाग्यवंतांना देतोय. इकडे लक्ष द्या. आता सगळे यजमान कुणाला सन्मान द्यायचा? पैसे दान करणारे तर खूप येऊ. पैसे अनेक जण येतात, बाबाकडे बरेच जण येतात. आम्हाला इतके कोटी द्यायचे, तितके कोटी द्यायचे. बाबा म्हणतात तुमचे तुम्हालाच राहू द्या. आणि काही जण येतात काहीच देत नाही, बाबा त्यांच्याकडून घेतल्याशिवाय राहत नाही. हे बाबांचं तत्व आहे. काही लोकांचं नाही बाबा गेले का, जो देत नाही त्यालाच बाबा म्हणतात. जो जास्त आडेवेळे घेतो त्यालाच म्हणतात तू दान कर. आणि जो मन मोकळं द्यायला तयार राहतो ना त्याला बाबा. या यज्ञाकरता प्रधान यजमान बनण्याकरता 8 ते 9 लोकांचे नाव फायनल होते. 8 ते 9 लोक. आम्ही अनेक नावं बाबांना सुचवले. बाबाजी प्रत्येक नावाला नाहीच म्हणत आले. आणि शेवटच्या क्षणाला बाबाजींनी शिवाभाऊंचं नाव त्या ठिकाणी सांगितलं. शेवटच्या क्षणाला. म्हणजे त्यांच्याही मनात नव्हतं, पण बाबाजींच्या मनात आलं तर तिथं त्यांचं काय चालणार आहे. आले बाबाजीच्या मनात येते कोणाचे चालेना. आणि म्हणून हे डोक्यातनं काढा का बाबाजीची सेवा करायला पैसा लागतो. एक मात्र संत असे आहेत का जिथं श्रद्धेनं भक्त जर आला आणि त्याच्यावर त्यांची दृष्टी जरी पडली तरी त्याचं कल्याण होतं. यामध्ये अजिबात शंका नाही. याच महाराष्ट्रामध्ये काहींचे फक्त थोबड पाहिजे 3-3 हजार रुपयाचे तिकीट आहे. इथं बाबा बांधावर असले तरी तुम्ही नारळ घेऊन राहते. मी बाबाजीला नेहमी म्हणतोय, बाबाजी लोकांना फुकटचं बरोबर राहत नाही म्हणतो. तुम्ही बांधावर इकडं तिकडं फिरू नका. पण बाबाजी म्हणता नाही, आपल्या खऱ्या अर्थाने हे जगाचं कल्याण आहे. याला म्हणतात जगाच्या कल्याणात संतांच्या ध्येय कष्टविधी परोपकारी. म्हणून आज बाबाजींच्या आरतीचा सन्मान. अनेक जण देश सेवा करताय, अनेक जण अनेक प्रकारची सेवा करताय. आज आपण विशेष सन्मान देतोय. बाबाजींच्या कार्यामध्ये वेळ देणारे अनेक साधक आहेत, अनेक परिवार आहेत, अनेक पती पत्नी आहेत का जे हे बोलू नका. अनेक परिवार आहेत का जे वेळ देतात, आध्यात्मिक कार्य करत. हे काय बाबाजींचं कार्य काय फक्त आध्यात्मिक नाहीये. देव देश धर्माची सेवा ज्याला करायची असेल,
देव देश धर्माची सेवा ज्याला करायची असेल, नेमकी त्याला प्रश्न पडतो, देव देश धर्माची सेवा कुठं करायची? बाबाजींची सेवा करणं म्हणजे देव देश धर्माची सेवा घडणं, हे लक्षात घ्या. कुणा करता हे कार्य? देव देश धर्मा करताच ना. यज्ञ हिंदू धर्मानं जी परंपरा दिली ती जागृत ठेवण्याचं काम बाबाजी करताय. देव देश धर्मा करता हे कार्य आहे. देवांचे मंदिर बाबाजीने नवीन मंदिर नाही बांधले, पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार बाबाजींनी अनेक ठिकाणी केला. देव देश धर्माचं काम आज बाबाजींच्या माध्यमातून अखंडपणे सुरू आहे आणि त्या देव देश धर्माच्या कार्यासाठी वेळ देणारे लोकांना आज आपल्याला संधी द्यायची. मग देव देश धर्माकरता वेळ देणारे म्हणजे बाबाजींची सेवा म्हणजेच देव देश धर्माची सेवा. आज बसलेल्या पती पत्नींमधलं विनंती, आपण कुणाकडे तरी मजुरी करतो, कुणाकडे तरी आपण कामाला जातो, आपण कुणाकडे तरी अन्य प्रकारची नोकरी करतो, आपण 2-5 एकर जमिनीमध्ये शेतीमध्ये काबाड कष्ट करतो, आपण प्रयत्न करतो, आपण पैसे कमावण्याच्या मागे पडतो. पण आपण पुण्य जर कमावलं तर पैसा आपोआप पाठीमागे येईल यामध्ये अजिबात शंका नाही. पुण्य कमवा, काही कमी पडणार नाही. आपण जे कमवायला पाहिजे ते कमवा, हे आपण प्रत्येकाला लक्षात घ्या. म्हणून आज इथं बसलेल्या पती पत्नींमधनं संधी, जे पती पत्नी हा संकल्प करतील का इथून पुढे मी आश्रमामध्ये सेवेकरता वेळ देईल, आश्रमामध्ये मी सेवेकरता राहील. मग सेवा अनेक प्रकारची, त्याला चांगलं नॉलेज असलं ऑफिसचं काम करतील, ज्यांना शेतीची आवड असली ते शेतीची सेवा करतील, ज्यांना गोसेवेची आवड असली ते गोसेवेची सेवा करतील, ज्यांना स्वयंपाक बनवण्याची आवड असली ते स्वयंपाक बनवतील, ज्यांना वसतिगृहातले मुलं सांभाळायची आवड असली ते मुलं सांभाळतील. बाबाजींकडे असा एकही माणूस नाही का ज्याला काम नाही. पण आज जे पती पत्नीचा संकल्प करतील आणि त्या पती पत्नीनी चिंता नाही करायची. आता पहिली चिंता काय पडत त्यांना, बाबाकडे आलं तर मग आपलं पुढचं कसं होणार, आपल्याला एखादा पोरगा आहे, नातेवाईकांमध्ये जाणं, लग्न कार्यात देणं, ती चिंता करू नका. तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी या संस्थेची राहील, या संस्थेची ती जबाबदारी राहील. तुम्ही अजिबात चिंता करायची नाही. तुमची सर्वस्वी जबाबदारी ही संस्था स्वीकारल. म्हणून जर असे कोणी पती पत्नी असतील का बाहेर राहण्यापेक्षा बाबांच्या सानिध्यात राहून सेवाही करू, तुमचा प्रपंचही चालत, बाबांची सेवाही घडल आणि जे स्वतः आले तरी चालत, नाही स्वतःला शक्य झालं तर मी कमीत कमी एक माणूस या ठिकाणी पाठवेल, एक जोडप, एक पती पत्नी मी इथं पाठवेल. असा संकल्प जे करतील त्यांनी कृपया जागेवरती उभं राहायचंय. बघू आज आपल्या सगळ्यांमध्ये असे कोण सामर्थ्यवान आहेत का जे आपला वेळ सेवे करता देतील, स्वतः देतील, नाही स्वतःला एखादं जोडपं बघतील. जसं तुम्ही तुमच्या घरच्या कामासाठी एखादं जोडपं बघता, गडी बघता, बरोबर ना, तुमच्या भाषेत. इथं आपण सेवक म्हणू, जे तुमच्या वतीने एक जोडपं देतील किंवा स्वतः येतील, त्या जोडप्याला योग्य ते मानधन, त्याची सगळी व्यवस्था, सगळं काही स्वीकारल्या जाईल. त्याची चिंता करू नका. म्हणून आज जे कोणी असा संकल्प करतील, असे जर कोणी यजमान असतील तर त्यांनी फक्त जागेवरती उभं राहायचंय. बाहेर अजून सोप्या भाषेत सांगतो, इतरांकडे नोकरी करायची तर बाबांकडे सेवा करायची. इतरांकडे नोकरी करून पगार मिळतो तर बाबांकडे सेवा करून पैसा बरोबर आशीर्वादही मिळत. हे लक्षात घ्या, दोन्ही मिळत, पुण्यही मिळत, आशीर्वादही मिळत, पैसाही मिळत, सगळंच भेटत. तुम्हाला जे पाहिजे ते भेटत. पवार ताई एक उभ्या राहताय, त्यांचं टाळी वाजून अभिनंदन करू. तुमच्या त्यांना मुलं असतील शाळेत जाणारे, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आपली राहील, त्या मुलांवरही संस्कार होतील. म्हणून अजून जर कोणी सामर्थ्यवान असतील आपल्या सगळ्यांमध्ये तर त्यांनी कृपया समोर यावं. पवार ताई आले ना ताई, तुम्ही एका त्यांचं टाळी वाजून अभिनंदन करू. त्या स्वतः तर नाही पण दुसऱ्याला दुसरा स्वतः पण येते, कुणाला दुसऱ्यांना बी पाठवू शकते. ठीक आहे, त्यांचं अभिनंदन करू. आणि एक भक्तीचं वेळ, आता पण 10-11 जोडप्यांना त्यांनी यज्ञाला सहभागी केलं आणि आता त्यांनी सांगितलं दुसरे येतील नाही येतील मी स्वतः वेळ देत. पवार साहेब
या इकडं समोर टाळी वाजून अभिनंदन आपण इथं करू. धन्यवाद देऊ. आणि म्हणून पवार परिवाराचं अभिनंदन आपण इथं करू आणि लगेच आजच्या आरतीकडे आपण इथं जाऊ. आजच्या आरतीचा सन्मान आपण पवार ताईंना या ठिकाणी देऊ. अजूनही जर कोणाची इच्छा असेल तर ते जोडपे इकडे येतील. त्याचबरोबर मी विनंती करतो आदरणीय कमलाकर गुरु शिवपुरींना, कृपा गुरुजी इकडे यज्ञ मंडपामध्ये या. कमलाकर गुरुजी इकडे या. शिवाभाऊंना विनंती आपणही इकडे यायचंय. शिवाभाऊ अंगुलगावकर आणि कमलाकर गुरूंचं पूजन करू. या ठिकाणी आज आपण त्यांनाही बाबाजींचा आशीर्वाद या ठिकाणी देऊ. हार वस्त्र सगळं बोलून घ्या महाराज. आरती पेटवा. लगेच आरतीला आपण सुरुवात करू. आजच्या आरतीचा पवार साहेब इकडे जोडीनं समोर श्रीपादानंदजी महाराज त्यांचं जोडीनं पूजन करून घ्या. लक्ष्मी नारायण पूजन करा. ते वेळ देण्याचा संकल्प त्यांच्या सौभाग्यवतींनी केला. ज्याला महिमा समजला ते समोर आले. मी पुन्हा एकदा सांगतो, पैशापेक्षा वेळ देणं आणि सेवा करणं अत्यंत महत्वाचं. त्या ठिकाणी आहे आदरणीय गुरुजींचं पूजन या पावन व पवित्र पर्वावरती या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय शिवाभाऊंना गुरुजी त्या बाजूने या, तिकडे या. आदरणीय गुरुजींचं पूजन करून तुम्हा सगळ्या भक्तजनांच्या उपस्थितीमध्ये गुरुजींचं पूजन करून यथा योग्य गुरुजींचा सन्मान करून त्यांना दान दक्षिणा आज यज्ञ नारायणाच्या साक्षीनं हे दक्षिणेचं पॉकेट आज आपण त्यांना त्या ठिकाणी देतोय. एकदा टाळी वाजून अभिनंदन आपण गुरुजींचं या ठिकाणी करू. याच्यामध्ये सुट्ट्या नोटा नाहीये एवढं मात्र लक्षात ठेवा. गुरुजींचं पूजन या पर्वावरती या ठिकाणी संपन्न होत आहे. वस्त्र द्या, हार द्या. आदरणीय कमलाकर गुरु, वसंत गुरु शिवपुरी ज्यांचं मनापासून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. त्यांना मनापासून वस्त्र घ्या ना लवकर. हो, हार आणा पटक्या लवकर. नागेश्वरानंद महाराज वस्त्र हार घ्या लवकर. 16 आलंय नाही तर याच्यात काय 1 16 हो 16 या गुरुजींना 16 टाका. गुरुजींचं स्वागत. गुरुजींचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. एका जोरदार टाळी वाजून अभिनंदन करू. तो हार घ्या. देवतेचा प्रधान पीठाचा हार घ्या इकडं. घ्या. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी, उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज. श्रीफळ घ्या इकडं. श्रीफळ आणा लवकर. शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज, यज्ञ नारायण भगवान. सगळ्यांनी आरती पेटवा आता व्यवस्थित आणि जोडीनं आपल्या पासून अभिनंदन आपण सगळ्या यजमानांचं, सर्व ब्राह्मण वृंदांचं, इथं सेवा करणाऱ्या सगळ्या स्वयंसेवकांचं, सगळ्या कन्यारत्नांचं, सगळ्यांचं अभिनंदन. सगळ्यांना बाबाजींचे खूप खूप आशीर्वाद. आरतीला प्रारंभ करू. धन्यवाद. आरती पेटवा बाबाजींची. आरती निशिकामय दिवरमौनगिरी मुंजे, जय जय आरती निशिकामय दिवरमौनगिरी मुंजे. पुत्र माळसा स्वामी जनार्दन हो, माय माळसा संत जनार्दन जागे वृत्ती जांजे, जनार्दन जागे वृत्ती जांजे. आरती निशिकामय दिवरमौनगिरी मुंजे, जय जय आरती निशिकामय दिवरमौनगिरी मुंजे. जन्मभूमि जामुनी धवसदीय से रहे गावा, जन्मभूमि जामुनी धवसदीय से रहे गावा. पवित्र केला परिसर जानी हो, पवित्र केला परिसर जानी. पारण दिव्य प्रभा, जनार्दन पारण दिव्य प्रभा. आरती निष्कामय दिवरमौनगिरी मुंजे, जय जय आरती निष्कामय दिवरमौनगिरी मुंजे. काळबनीला शिवनामाचे बाळकडू पाजले, काळबनीला शिवनामाचे बाळकडू पाजले. माय माणसा पाडील सुबळा हो, माय माणसा पाडील सुबळा. गडसा घडवेले, जनार्दन गडसा घडवेले.
आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे जय जय आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे अध्यत माता चंद दर्द से अंजलि सुध सेवा ओ अध्यत माता चंद दर्द से अंजलि सुध सेवा त्याग मेरा संसार शोधित हो त्याग मेरा संसार शोधित हो हर हर प्रभु सेवा जनार्दन हर हर प्रभु सेवा आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे जय जय आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे देह कष्टने गडधर तबहे उभे माझे देह कष्टने गडधर तबहे उभे माझे अभंग बले झाले जनते हो अभंग बले झाले जनते गंधन सुखी नदी जनार्दन गंधन सुखी नदी आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे जय जय आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे नागा बाबा गोरखले गुरुनागेश्वर मंदिरे नागा बाबा गोरखले गुरुनागेश्वर मंदिरे दीक्षा दे संन्यासा साधक हो दीक्षा दे संन्यासा साधक बनले मौनगिरी जनार्दन बनले शांतगिरी आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे जय जय आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे तेज विनागेश्वर से तुल्यनेश्वर अनुष्ठान वाले जागेवर उभं राहा अनुष्ठान वाले जागेवर उभे राहा जागेवर उभे राहा अनुष्ठान वाले जागेवर उभे राहा जनार्दन शिवालय हादे आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे जय जय आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे संकल्प पूर्ण केले उत्तराधिकारी संकल्प पूर्ण केले उत्तराधिकारी शांतिगिरी बाबांनी बांधले हो शांतिगिरी बाबांनी बांधले रुद्राईश्वर धर्मेश्वर अमृतेश्वर आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे जय जय आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे ओ दुर्गावी बाणेश्वर हे जन शांति रामा ओ दुर्गावी बाणेश्वर हे जन शांति रामा पंढरपूरला पांडुरंग से हो पंढरपूरला पांडुरंग से दर्शन घडवेले बाबांनी दर्शन घडवेले आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे जय जय आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे पुण्य स्वर्णाचे सोहळे करते लाखो भक्तजना पुण्य स्वर्णाचे सोहळे करते लाखो भक्तजना संस्काराचे धडे गिरवते हो संस्कृतीचे धडे गिरवते करणे अनुष्ठान भावते करणे श्रवणान आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे जय जय आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे लीन शांति गिरी कर जोड़ित से सद्गुरुनाथ चरणी लीन भक्त जन कर जोड़ित से बाबांच्या चरणी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनि हो बाबा जनार्दन मौनगिरी मुनि दैवत प्रिय भुवने जनार्दन दैवत प्रिय भुवने आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे जय जय आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे पुत्र माळसा स्वामी जनार्दन हो माय माळसा संत जनार्दन जागे वृत्ती जनार्दन जागे वृत्ती आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे जय जय आरती निष्कामयतिवर मौनगिरी मुंजे बदी बदाला दागा पुरारती देवा गापुरारती रत्न जडित सिंहासने रत्न जडित सिंहासने सद्गुरु मूर्ती कटघोरासम निर्मळ माझे मानस राहू रे देवा मानस राहू रे कर्पूरासम भाव भक्ती जागा परासम भाव भक्ती जास गंध बाळू रे ध्यान कळे ना कळे ना काही देवा कळे ना काही शब्दारूपे गुंफणी माळा शब्दारूपे गुंफणी माळा वाळते बाई विक्री नाम दैतो मूर्ती देवार दैतो मूर्ती भाव भक्तीने केली सेवा ध्येय भक्तीने
केली सेवा ठाकुरारती रोमदीप झाला ठाकुरारती देवा ठाकुरारती रत्नाजड सिंहासने सद्गुरु मूर्ती काले कटांगण वदीन धरणा डोळ्यार बाहेर रूपाले प्रेमे अनन्य आनंद भोजन भावे वाले मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरण त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अस्तुभ्ये शुभब्रह्मणारायणं कृष्णावतारमणि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे मंगल पार्वती हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुदेव विश्वामगर्भयोगेश जगद्गुरु नारद स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतगिरी वरती बसा